विवाहित असल्याचं लपवून प्रेयसीच्या अंगावर गाडी घातल्याच्या आरोपात भाजप पदाधिकारी अडचणीत आलाय। भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष आणि सनदी अधिकाऱ्याच्या मुलावर एका तरुणीनं गंभीर आरोप केले। काय आहे प्रकरण आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या कारवाईचं ट्विट का बदलले पाहूया। 26 वर्षीय तरुणीचं नाव प्रिया सिंग आहे। पेशानं फॅशन प्रमोटर आणि फिटनेस ट्रेनर। दाव्यानुसार तिचं अनेक वर्षांपासून MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिक गायकवाडांचा मुलगा आणि पालघरच्या भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष अश्वजित गायकवाड सोबत प्रेम संबंध होते। मात्र 6 दिवसांपूर्वी तिची अवस्था अशीच झाली। भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाचं लग्नाचं बिंग फुटल्यानं त्यानं आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप तरुणीनं केलाय। घटना 11 डिसेंबरला घडली। या प्रकरणी भाजपचा अश्वजित गायकवाडसह त्याचा चालक आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल झालाय। मात्र अटक अद्याप कुणालाही झालेली नाही। तरुणीसोबत नेमकं काय घडलं आणि तिच्या तक्रारीत काय आहे ते समजून घेऊयात। तरुणीच्या माहितीनुसार 4.5 वर्षांपासून तिचे भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष अश्वजित गायकवाड सोबत प्रेम संबंध होते। मात्र प्रियकरांना तो आधीच विवाहित असल्याची माहिती लपवून ठेवली। तरुणीने म्हटलंय की मला काही दिवसांपूर्वीच तो विवाहित असल्याचं समजलं। मी त्याला याबाबत विचारणा केली। त्यावर आधी उडवाउडवीची आणि नंतर आपला घटस्फोट झाल्याचं त्यानं सांगितलं। त्याच दिवशी संध्याकाळी तो एका मित्राच्या संगीत कार्यक्रमात होता। मी तिथे पोहोचले, पण त्या कार्यक्रमात तो त्याच्या पत्नीसोबत दिसल्यानं मी हैराण झाले। मला तिथे पाहून अश्वजितला धक्का बसला। मी काहीच न बोलता बाहेर पडून रडू लागले। नंतर अश्वजित आणि त्याचे मित्रही बाहेर पडले। ते नशेत होते। माझ्याशी खोटं का बोलला म्हणून मी त्याला प्रश्न करताच त्याने शिवीगाळ आणि मारहाण केली। मला कारनं उडवून दिलं आणि रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिलं। हा सारा प्रकार रात्री 3 वाजता घडला आणि मला 4:30 वाजता रुग्णालयात नेलं गेलं। तरुणीच्या दाव्यानुसार यात तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्याचं आणि इतर 3 हाडं मोडली। शरीरावर अनेक जखमा झाल्यानं ऑपरेशनही करण्यात आलं। तक्रारीनंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला। आरोपींची बाजू अद्याप कळू शकलेली नाही। मात्र आरोपी राजकीय पक्षांशी संबंधित असल्यानं कारवाईत कसूर होत आहे का याची चर्चा होते। कारण तरुणीच्या दाव्यानुसार तिनं केलेली FIR नंतर बदलली गेली। याबाबत आरोपींची बाजू अद्याप कळू शकलेली नाही। विशेष म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी आधी आरोपींच्या नावासह ट्विट करत कारवाईची मागणी केली। मात्र नंतर ते ट्विट डिलीट करून त्यांनी त्यातून भाजप पदाधिकाऱ्याचं नाव वगळल्यानं शंका कुशंका वर्तवल्या जात आहेत। चाकणकरांनी आधी ट्विट केलं की महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा मुलगा आणि पालघर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अश्वजित गायकवाडनं मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे। पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे। याबाबत राज्य महिला आयोगानं दखल घेतली असून पालघरचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून तातडीनं अहवाल मागवलाय। मात्र नंतर हे ट्विट चाकणकरांनी डिलीट करून नव्यानं लिहिलंय की ठाणे जिल्ह्यात तरुणानं आपल्या मित्रांच्या मदतीने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे। पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे। या वृत्तीची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे। ठाण्याचे दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे तातडीनं अहवाल मागवलाय। प्रिया सिंह फिटनेस ट्रेनर आहे। फॅशन प्रमोटर आणि मॉडेलही आहे। इंस्टाग्रामवर तिचे 11 लाख फॉलोअर्स आहेत। नवी मुंबईत तिचा सलूनही आहे। कुटुंबातील मीच कमावती सदस्य असल्यानं पुढचे 6 महिने चालण्यासाठी मला आधार द्यावा लागेल असं दुःख तरुणीनं मांडलंय। बेदरकार वाहन चालवणं, जीवितास धोका पोहोचवणं, जबर इजा करणं, धमकावणं अशी कलमं आरोपींवर लावली आहेत। पुढे आरोपींवर काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। गणेश थोरात, TV9 मराठी, कासारवडवली, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।